होळी शिमगा सणाला, होळी शिमगा सणाला, देव नाचत नाचत येतो पालखीत कोकणाला. होळी शिमगा सणाला, होळी शिमगा सणाला, देव नाचत नाचत येतो पालखीत कोकणाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी कल्पेश मोरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण गावी आलो आहे. आज आपला शिमगा आहे, पालखी येणार संध्याकाळी 7 वाजता. त्यानिमित्ताने गावी आलो आहे. मम्मी, मी, काका काकी आलेत, भाऊ बहीण आलेत. संध्याकाळी 7 वाजता पालखी निघेल साणेवरून. आपल्या इथे रात्री जवळपास 3च्या आसपास येईल घरी. तर आता बघूया, आता दिवसभर काय काय गाव फिरूया, तुम्हाला पण दाखवत आता कुठं काय काय करतो आहे समजेलच. मग संध्याकाळी डायरेक्ट पालखीच्या जमी जाऊया. चला. हे चाकरमानी आलेत सकाळीच मुंबईवरून. ते आता इकडे त्यांना खोपी भरायला लावले सासूबाईंनी. 2 जावा तिकडं खोपीत जाऊन फाटी भरा. बाबा आता पाऊस पाणी पडन ना, पावसा पाण्याची म्हातारबाईची सोय करून टावा. जावा. चला, आपण इकडे तुम्हाला मी हे दाखवतो. इकडे आहे नी ना टॅमॅटो लावलेले. टॅमॅटो बघा त्याला किती आलेत ते. हे बघा, पूर्ण टॅमॅटोनी भरले. कच्चे आहेत, पिकले की चांगले येतील. हे बघा, पूर्ण टॅमॅटो आहेत. इकडे आलूची पानं आहेत आणि इकडे कढीपत्ता आहे. कढीपत्ता, जास्वंद. गावी आलो आणि वडा उसळ खाल्ली नाही असं काही झालं नाही. जेव्हा गावी येतो तेव्हा वडा उसळ आपण खातो. चाललो आता पितळवाडीवरती. आम्ही 4 जण आहेत. जाऊन आता वडा उसळ खाऊयात, चेपूया मस्तपैकी. असे पण 10:30 वाजलेत. नंतर मग दुपारी बघू, 1-2 वाजता जेवण होईल तेव्हा होईल. चला. नाश्ता करायला आपण हॉटेल अभंगवाणी इथं आलो आहे. मी जेव्हा गावी येतो तेव्हा ह्या हॉटेलमध्ये येऊन नाश्ता करतो. आता आपण वडा उसळ खाऊया. वडा उसळ पण इथला मस्त लागतो. वडा उसळची ऑर्डर दिली आहे लोकांनी, पुढं आलेत. आणि हे दोघं आता परत एक्स्ट्रा ॲड झालेत. ठीक आहे. पितळाडीवरून येताना खूप ऊन होते, बेकार असे उन्हाचे चटके बसत होते ना. पूर्ण डोकं पूर्ण जड झालेलं, डोकं होतं पूर्ण. शेवटी रिक्षा करून आलो, घरी आलो आणि जरा झोपलो. एवढं बरं वाटलं ना. आत्ता उठलो, फ्रेश झालं. आपल्याला एक रील शूट करायची, ती रील शूट करायला जातो. नंतर भेटूया. चला. आपली रील तर बनवून झाले. आता आपण खाली जाऊया आपल्या साणेवरती. तुम्हाला मी आमची गावदेवी दाखवतो. चला जाऊया आता तिकडे. आपण साणेवरती आलो आहे. हे आपलं वडाचं झाड आहे, केवढं मोठं बघा. तिथेच आपली साण आहे, आपली गावदेवी इथेच बसते शिमग्याच्या टायमाला. हे बघा, एकदम जुनं, जवळ माझ्यामध्ये 350, 400, 400-450 प्लस वर्ष झाले असतील झाडाला, वडाच्या झाडाला. जाऊया आता आतमध्ये, देवाचं दर्शन घेऊया. तुम्हाला पण देतो मी दर्शन, तुम्ही पण घ्या. आपली गावदेवी. आई कमलदा कोमलदा. इकडे पालखी आहे. ही संध्याकाळी आता 7-7:30-8च्या दरम्यान आता इथून देव निघतील. आता प्रत्येकाच्या घरोघरी शिमगा, पालखी. प्रत्येकाच्या घरोघरी देव जातात कोकणामध्ये. कालोबाजा पण आणून ठेवला आहे. मस्त झाड आहे, एकदम जुनं झाड आहे. 400 प्लस वर्ष झाले असतील जवळजवळ. चला जाऊया वरती. मस्त घर बांधलं आहे, एकदम फार्म हाऊस टाईप वाटतं. एकदम शेतामध्ये. पावसाळ्यामध्ये तेवढं भारी दिसेल ना. जाऊया आपण आता. नदीवरती जातो आहे. नदीवरती शंकराची पिंड आहे स्वयंभू. ती तुम्हाला दाखवतो मी. शिवलिंग, हा शिवलिंगच आहे. जाऊया नदीवरती. नदीला काय आता पाणी देणं आहे, फक्त दगड्या बघायचे. थोडंफार पाणी असेल, पण ते पण कपडे धुवायला त्यामुळं घाण होत. आंघोळ बिंघोळ तर आपल्याला करायला नाही भेटणार. जाऊया आता नदीवरती.
आपण आता नदीवरती आलो आहे. नदीवरती पाणी तर एवढं काय हे आहे नाही, थोडं वाहतं आहे पाणी. बाकी एवढं काही नाही, कपडे धुवायला आहे नॉर्मल. इकडे बघता तर इकडे पब्लिक कपडे धुते. आणि समोर साखरेचं मंदिर आहे मोठं, तुम्हाला दिसलं असेल. मी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये दिसलं असेल तुम्हाला, सप्त्याच्या पहिली व्हिडिओ टाकलेली त्यामध्ये दिसलं असेल. आपलं गणपती विसर्जन आपलं इथंच होतं. हे पावसाळ्यामध्ये ना पूर्ण भरतं आहे. आणि त्या बाजूला आपल्या शिवकालीन हे शंकराची पिंड आहे, ती पण तुम्हाला दाखवतो मी. ही बघा. आणि पूर्ण हे आपलं गाव आहे. आपल्या गावाच्या पूर्ण चारी साईडनी ना डोंगर आहेत, पूर्ण पर्वतरांगा आहेत. पूर्ण पावसाळ्यामध्ये एवढा भारी सीन दिसतो ना, एक नंबर. हे बघा पाण्यामधून चालू झालेत दगडूबाबा आपले सवंगडी इथं उभे आहेत. जाऊया आता, चला वरती. चला जाऊया आता खाली आपण सानावरती. पालखी आता निघेल, 7:45 झालेत. 8चा टाईम दिलेला आता. चला जाऊया आपण, पूर्ण रेडी तर झालो आहे, सदरा विदरा घातला आहे. चला जाऊया आता, पब्लिकला बोलवतो, पोरं बिरं येतील. चला. आपण आता खाली सानेवरती आलो आहे. सानेवरती तर पूर्ण गावातले सगळे मंडळी आलेले आहेत. मुंबईतले चाकरमणी, गावातली माणसं, म्हातारे सगळे आलेत. आता आई गावदेवीचे मुखवटे आता पालखीमध्ये बसतील आणि मग प्रत्येकाच्या घरोघरी आई आशीर्वाद देण्यासाठी जाईल. आई गावदेवीची पालखी आता उठलेली आहे. मस्त एक खालोबाचा आवाज बिवाज ऐकत नसते. जाऊयात.
गावाचा पूर्ण त्या होमाच्या एक गोल प्रदक्षिणा घालणार. नंतर मग पालखी प्रत्येकाच्या घराकडे रवाना होईल.
आपली पालखी आता जे आपली खालची पालखी आहे ना त्यांच्या कुलदैवत मंदिरामध्ये आले. तुम्हाला त्यांचा कुलदैवत पण दाखवतो. हे त्यांचं कुलदैवत आहे. इथं आपल्याला दरवर्षी ना जेवण असं पूर्ण गावाला. आता आपलं इथं जेवण होईल, त्यानंतर पूर्ण परत प्रत्येकाच्या घरोघरी पालखी जाईल. इथं जेवणाची तयारी चालली आहे. बिस्करं टाकत आहेत जेवायला. मस्त एकदा जेवणाचा आनंद घेऊया. जेवण काय ते मला माहिती नाही, बघूया. बस्करे टाकलेत मस्त की जेवू पोटभर, नंतर मग रात्रभर काय टेन्शन नाही. चला.
आता भेटूया आपण पार्ट 2 मध्ये. चला.